सर्वांना नमस्कार. आज आपण जे गट लोकसवर नव्याने नोंदणी केली गेलेली आहे, जे गट पूर्वी NRLM पोर्टलवर नव्हते, परंतु मागील वर्षापासून लोकसमध्ये त्यांनी ते गट ॲड केलेले आहेत आणि ते गट BPM-ID मधून व्हेरीफाय झालेले आहेत. तर त्या गटांना फिरता निधी RF मागणी कशी करावी याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे तुम्हाला RF मागणी कशी करावी याविषयी परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं की जो BPM-ID आहे तो BPM-ID आपल्याला लॉग इन करायचा आहे. आता मी एक BPM-ID लॉग इन करतोय. यामध्ये CBO कॅरेक्टर रिपोर्ट्स जो आहे तो मीही करतोय. त्यामध्ये डाटा शेअरिंग विथ NRLM नावाचा जो रिपोर्ट आहे तो ओपन करायचा आहे. त्यानंतर मोहोळ निवडायचं आपण. आता एक ढोकबाबू गाव मी सिलेक्ट करतोय. ह्या गावामध्ये जे गट पोर्टलला NRLM सेंड टू NRLM MIS आणि ॲक्सेप्टेड हे दोन ऑप्शन इथं येतात. काही ठिकाणी नो आहे बघा आणि काही ठिकाणी येस आहे. तर आपण आता विठाई नावाच्या गटाचं बघत आहोत की काय नेमकं होतंय. विठाई जो NRLM पोर्टलवर पण गेलेला आहे आणि ॲक्सेप्टेड आहे. तर हे गट ज्यावेळेस आपण NRLM ID ओपन करण तर तिथं आपल्याला हे गट फिरता निधी मागणी करायचं असेल तर त्यावेळेस ते दिसत नाहीत. तर ते का दिसत नाही त्याचं कारण काय हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण पोर्टलला लॉग इन करायचं आहे. आपण हा BPM जो ID आहे पोर्टलचा त्यामध्ये लॉग इन करायचं आहे. कारण आपल्याला EPFMS नावाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामधून गट व्हेरिफिकेशन करायचे आहेत, म्हणून आपण हे इकडे आलेलो आहेत. कारण आपण जर डायरेक्ट फंड डिस्बर्स मॉड्यूलला गेलो आणि ॲड फंड CBO प्रपोजलला क्लिक केला असता, इथं आपण फंड टाईप फिरता निधी RF रिव्हॉल्विंग फंड निवडलं, CBO निवडला, समजा गाव ढोकबाबू गाव निवडलं, विलेज निवडलं, तर इथं गट जर ज्यावेळेस आपण चेक करतो तर त्यावेळेस विठाई नावाचा गट इथं रिप्लेट होत नाही. त्याचं कारण काय की ह्याचं EPFMS होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करतो की CBO डिटेल व्हेरिफिकेशन थ्रू PFMS नावाचा रिपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक करतोय. त्यानंतर SHG व्हेरिफिकेशन जे EPFMS प्रक्रिया जी आहे त्या थ्रू आपण जाणार आहोत. तर ह्याच्यावर आपण क्लिक करतोय. यानंतर इथं सर्चमध्ये ढोक बाबूगाव मी गावाचं नाव टाकतोय आणि गटाचं नाव होतं विठाई स्वयंसहायता महिला बचत गट. तर ह्या गटाला आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजे EPFMS त्याचं करायचं आहे. तर खाली आल्यानंतर इथं आपण हे चेक करायचं ह्याच्यानुसार हे नाव आहे का नाही. बँक डिटेलनुसार आहे असेल तर ॲक्सेप्ट करतोय आपण. फाईल अटॅच करताना फाईल आपण अटॅच केलेली आहे आणि सेव्ह करून आरुष्यवंट वॉन्ट ओके. यानंतर थोडासा वेट करायचा आहे. सेव्ड सक्सेसफुली हे 1-2 दिवसामध्ये आपल्याला EPFMS सक्सेस होऊन येईल. ते आल्यानंतर मग आपण 1-2 दिवसांनी ह्या गटाला फिरता निधीची मागणी करू शकतो. धन्यवाद.